विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स या टायटलच्या अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा काही राहिलेले पॉईंट लक्षात घेणार आहोत. यामध्ये प्रोसेस अँड फॅक्टर ऑफ सॉइल फॉर्मेशन आहे किंवा सॉइल प्रोफाईल आहे अँड कंपोनंट ऑफ सॉइल असे काही मुद्दे आहेत. तर सुरुवातीला आपण सॉइल प्रोफाईल लक्षात घेऊया. सो व्हॉट इज सॉइल प्रोफाईल? ए सॉइल प्रोफाईल इज व्हर्टिकल क्रॉस सेक्शन ऑफ लेअर ऑफ सॉइल फाउंड इन गिव्हन एरिया. म्हणजे सॉईलचा आपण व्हर्टिकल सेक्शन जर घेतला आणि त्याचा जर अभ्यास केला लेअरचा त्याच्या, तर याला आपण सॉईल प्रोफाईल असं म्हणतो. बिलो आर 2 एक्झाम्पल ऑफ सॉईल प्रोफाईल. आता आपण इथं प्रत्यक्ष पाहतोय की हा सगळ्यात वरचा लेअर आपल्याला जिथं गवत वगैरे दिसून राहिलं त्याच्या खाली लेअर आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली लेअर आहे, त्याच्या खाली लेअर आहेत. अशा प्रकारचे लेअर इथं आपल्याला दिसत आहेत. आता या बाजूला आपण जर बघितलं तर सर्वात टॉपला आपल्याला ओ हॉरिझन दिसतो, ओ लेअर म्हणू आपण त्याला. त्यानंतर ए हॉरिझन आहे, टॉप सॉईल म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ई हॉरिझन आहे, इल्युव्हेशन लेअर म्हणतात तिला, जी की ए आणि बीच्या मदत असते. त्याच्या खाली बी हॉरिझन आहे, सब सॉईल म्हणतात त्याला. सी हॉरिझन आहे, रिगोलिथ म्हणायचं त्याला. आणि आर हॉरिझन आहे, बेडरॉक असं म्हणतात त्याला. तर इथं परत एकदा पुन्हा पहा की सगळ्यात वरती आपल्याला हा ओ हॉरिझन आहे किंवा ओ लेअर आहे, ए हॉरिझन, ई, बी आणि सी हॉरिझन. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यात खाली रॉक म्हटलं, त्यानंतर रिगोलिथ म्हटलं आणि त्यानंतर सॉईल कन्स्टिट्युएंट असे 3 लेवल आपल्याला तिथे दिसतात. आपण हा पोर्शन जर घेतला तर याला सोलम किंवा सॉईल बॉडी असं म्हटलं जातं. त्यामध्ये सगळ्यात वरती आपल्याला मिनरलचा झोन दिसतो, त्यानंतर झोन ऑफ इल्युव्हिएशन असं लिहिलेलं आहे आणि झोन ऑफ इलिव्हिएशन. तर अशा पद्धतीचे हे झोन वगैरे आपण लक्षात घ्यायचे एकदा. अनकॉन्सॉलिडेटेड मटेरियल आणि बेडरॉक. तर अशा पद्धतीने आपण सॉईलला स्टडी करू शकतो. सो व्हॉट इज सॉईल हॉरिझन? सॉईल हॉरिझन इज अ लेअर इन ए सॉईल प्रोफाईल युज्ड टू क्लासिफाय सॉईल टाईप. तर सॉईल टाईप स्टडी करण्यासाठी आपल्याला सॉईलचं हॉरिझन वगैरे लेअरमध्ये आपण त्याचं विभाजन करून सॉईल प्रोफाईल करू शकतो आणि त्यावरून त्याचा अभ्यास करता येतो. हॉरिझन बेस्ड ऑन कलर, टेक्स्चर, रूट स्ट्रक्चर, रॉक फ्रॅगमेंट अँड एनी युनिक कॅरेक्टरिस्टिक वर्थ नोटिंग. तर हॉरिझनमध्ये आपण सॉईलचं टेक्स्चर आहे, रूट स्ट्रक्चर आहे तिथलं, कलर वगैरे, तर हे सगळं सॉईल रॉक फ्रॅगमेंट वगैरे, तर या सगळ्याचा अभ्यास त्यामध्ये करावा लागतो. मास्टर सॉईल हॉरिझन आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर इन द ऑर्डर फ्रॉम टॉप टू डाऊन. तर जे लेटर डिनोट केले जातात त्यामध्ये ओ आहे, ए हॉरिझन, ई, बी, सी आणि आर अशा पद्धतीचे हे आपण आत्ता बघितले त्याप्रमाणे हॉरिझन्स असतात किंवा हे लेटर आपण त्यासाठी वापरतो. आता ओ हॉरिझन जो असतो, द ऑर्गॅनिक मॅटर हॉरिझन असं देखील त्याला म्हणतात. ऑर्गॅनिक मॅटर हॉरिझन मीन्स ओ हॉरिझन. सरफेस लेअर ॲट डेप्थ ऑफ 0 to 2 feet. तर जवळपास 2 फुटापर्यंत त्याची काय म्हणून आपण डेप्थ असते. सो सरफेस लेअर ॲट डेप्थ ऑफ 0 to 2 feet. डार्क इन कलर असतो, सॉफ्ट इन टेक्स्चर आहे. ह्युमस असतं त्याच्यामध्ये, रिच ऑर्गॅनिक मटेरियल ऑफ प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन इन ए स्टेज ऑफ डिकम्पोजिशन. आणि हे सगळं डिकम्पोजिशनच्या स्टेजला असतं, इथं आपल्याला ते दिसून राहिलं. त्यानंतर लीफ लिटर, लीव्ज, निडल, ट्विग, मॉस, लायकेन दॅट आर नॉट डिकम्पोजिंग. मात्र इथं पानं किंवा निडल, ट्विग, मॉस वगैरे लायकेन जर असतील तर ते डिकम्पोज होत नाहीत, त्या स्थितीत नसतात. त्यानंतर ए हॉरिझन आहे, याला आपण टॉप सॉईल असं देखील म्हणतो किंवा बायोमॅन्टल असं देखील म्हटलं जातं. बायोमॅन्टल हॉरिझन. टॉपमोस्ट लेअर ऑफ मिनरल सॉईल ॲट द डेप्थ ऑफ 2 to 10 feet. तर याची जर आपण डेप्थ काढली तर ती 2 ते 10 फीट इतकी असते. त्यामध्ये हा हॉरिझन आपल्याला दिसतो. सम ह्युमस प्रेझेंट, डार्कर इन कलर असतं ते दॅन लेअर बिलो. त्यानंतर याला बायोमेंटल असं का म्हणतात, तर मोस्ट बायोलॉजिकल प्रोडक्टिव्ह लेअर आहे ती. अर्थवर्म असतात त्याच्यामध्ये, फंजाय, बॅक्टेरिया लिव्ह इन धिस लेअर. स्मॉलेस्ट अँड फायनेस्ट सॉईल पार्टिकल असतात त्याच्यामध्ये. तर हे होतं ए हॉरिझन. त्यानंतर ई हॉरिझन आहे, याला लिचिंग लेअर हॉरिझन असं म्हणतात. स्मॉल लेअर बिटवीन ए अँड बी हॉरिझन ॲट डेप्थ ऑफ 10 to 15 feet. लाईट इन कलर, मेनली सँड अँड स्लीट असतं याच्यामध्ये. पुअर मिनरल्स अँड क्ले कंटेंट ड्यू टू लिचिंग. आता लिचिंग काय असतं, द लॉस ऑफ वॉटर रिटेनिंग प्लांट न्यूट्रियंट टू द वॉटर टेबल.
त्याला आपण लिचिंग म्हणतो. सॉइल पार्टिकल लार्जर दॅन इन हॉरिझन, ए हॉरिझन बट स्मॉलर दॅन बी हॉरिझन. तर सॉइल पार्टिकल जे असतात ते ए हॉरिझनपेक्षा कसे असतात, लार्जर, मोठे असतात, बट स्मॉलर दॅन बी हॉरिझन. तर असा हा ई हॉरिझन आहे, इन बिटवीन. म्हणजे आपण ए आणि बीच्या मधात जर हॉरिझन काढला तर तो आपल्याला ई हॉरिझन सापडतो. त्यानंतर बी हॉरिझन आहे, याला सब सॉइल हॉरिझन असं देखील म्हणतात. ॲट डेप्थ ऑफ 10 to 30 feet, rich in clay and mineral like Fe and Al. Some organic material may reach here through leaching. Plant root can be extended into this layer, red-brown in color due to oxide of Fe and clay. तर आता याची कॅरेक्टरिस्टिक आपण सांगितलं 10 ते 30 फूट असतं हे. रिच इन क्ले आणि मिनरल्स असतं ह्याच्यामध्ये Fe आणि ॲल्युमिनियम किंवा फेरस वगैरे असतं. सम ऑर्गॅनिक मटेरियल मे रीच हेअर थ्रू लिचिंग. काही ऑर्गॅनिक मटेरियल खाली तिथपर्यंत पोहोचतं. हा बी लेअर आपण इथं दाखवला आणि हा वरती ए लेअर होता आणि त्याच्यावरती ओ लेअर होता. तर बी मध्ये आपण सांगितलं की रेड ब्राऊन कलरचं दिसून राहिलं आपल्याला ते, आणि त्याचं कारण आहे की तिथं Fe आणि क्ले असतं. त्यानंतर सी हॉरिझन आहे. आता सी हॉरिझनची डेप्थ ही 30 ते 48 फुटापर्यंत असते. मेड अप ऑफ लार्ज रॉक और लंप और पार्शियली ब्रोकन बेड रॉक, least affected by weathering and have changed the least since their origin. Devoid of organic matter due to it being so far down in the soil profile. तर हा सी जो हॉरिझन आहे याला आपण रिगोलिथ असं म्हणतो, म्हणजे याच्या नंतर सॉइलमध्ये रूपांतर होणार असतं. तर असा हा झोन अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जसं वरती इथं सांगितलं की हा जो सी झोन आहे इथं दिसून राहिला आपल्याला, तर सी झोनमध्ये इथं आपल्याला इथं दिसतंय ते सी झोन. तर अशा पद्धतीनं सी हॉरिझन म्हणू आपण याला. आणि शेवटी आर म्हणजे सगळ्यात खाली, जसं आता आपण आत्ताच बघितलं की सगळ्यात खालचं इथं जे खडक वगैरे दिसतं आपल्याला ते, तर सर्वात शेवटचा आर हॉरिझन, याला बेड रॉक हॉरिझन म्हणतात. ॲट डेप्थ ऑफ 40+ म्हणजे 48+ म्हणजे 48 पेक्षा जास्त, डिपेस्ट ऑफ सॉइल हॉरिझन म्हणजे डिपेस्ट सॉइल हॉरिझन म्हणून आपण याला, डिपेस्ट सॉइल हॉरिझन इन द सॉइल प्रोफाईल. नो रॉक ऑर बोल्डर्स, ओनली ए कंटिन्युअस मास ऑफ बेड रॉक. तर आपल्याला हे इथं दिसून राहिलं आहे बेड रॉकच असते इथं. त्यानंतर कलर आर दोज ऑफ द ओरिजिनल रॉक ऑफ द एरिया, जे कलर त्या रॉकचं ते एरियातलं असेल तशा पद्धतीचं ते असतं इथं आपल्याला दिसून राहिलं ते. तर हे होतं तुमचं काही सॉईल हॉरिझन, सॉईलच्या लेअर वगैरे दाखवलं आपण इथं. त्यानंतर इथं देखील आपल्याला दिसतंय अशा पद्धतीच्या लेअरिंग किंवा हॉरिझन्स. आता 5 फॅक्टर जे असतात त्यामध्ये पॅरेंट मटेरियल खूप इम्पॉर्टंट असतं सॉईल फॉर्मेशनमध्ये, क्लायमेट इम्पॉर्टंट आहे, टोपोग्राफी इम्पॉर्टंट आहे आणि बायोलॉजिकल फॅक्टर देखील इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये पॅरेंट मटेरियलमध्ये सॉईल ट्रान्सपोर्टेड फ्रॉम हिल्स वेअर युजली बाय विंड, वॉटर और डिफरंट स्पीड, तर ते देखील परिणाम करतं. क्लायमेटमध्ये अमाऊंट आणि इंटेन्सिटी जी आहे, टायमिंग, काइंड, प्रेसिपिटेशन, पाऊस वगैरे, तर हे सगळं त्याच्यावर परिणाम करतं. त्यानंतर टोपोग्राफीमध्ये स्लोप हा अस्पेक्ट असतो, अँगल ऑफ लँड अँड पोझिशन वगैरे जी काय आहे ती. त्यानंतर बायोलॉजिकलमध्ये प्लांट, ॲनिमल, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम हे सगळे त्याच्यावर परिणाम करतात. आणि टाईम आपल्याला माहिती आहे की खूप इम्पॉर्टंट आहे. सो ऑल दिस फॅक्टर अफेक्ट ऑन द सॉईल फॉर्मेशन. सॉईल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, सॉईल फॉर्मेशन इज अ प्रोसेस ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह स्टेजेस. पहिले रॉकचं कन्व्हर्शन रिगोलिथमध्ये होतं आणि त्यानंतर वेदरिंग वगैरे होऊन ट्रू सॉईल आपल्याला निर्माण होताना दिसते. द इव्होल्युशन ऑफ ट्रू सॉईल फ्रॉम रिगोलिथ टेक्स प्लेस बाय कंबाईंड ॲक्शन ऑफ सॉईल फॉर्मिंग फॅक्टर अँड प्रोसेस. जे काही आपण सॉईल फॉर्मिंग फॅक्टर असतात त्याचा विचार केला आणि त्या प्रोसेस या दोन्हीचाही परिणाम होत असतो सॉईल फॉर्मेशनवर. द फर्स्ट स्टेप इज अकम्प्लिस्ड बाय वेदरिंग, दॅट इज डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन, अँड द सेकंड स्टेप इज असोसिएटेड विथ द ॲक्शन ऑफ सॉईल फॉर्मिंग फॅक्टर. तर हे सॉईल फॉर्मिंग फॅक्टर हे दुसऱ्या स्टेपमध्ये ॲक्ट होतात आणि पहिल्या स्टेपमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन वगैरे होत असतं. त्यानंतर सॉईल फॉर्मिंग फॅक्टरमध्ये डोकोचोन आपल्याला 1889 काही फॅक्टर सांगितले होते. इस्टॅब्लिश दॅट द सॉईल डेव्हलप ॲज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन ऑफ सॉईल फॉर्मिंग
फॅक्टर त्यांनी एस इज इक्वल टू एफ ब्रॅकेटमध्ये पी सी एल आणि ओ असे 3 फॅक्टर सांगितले होते आणि पहिला एफ म्हणजे असे 4. फर्दर जेनीने आपल्याला 1941ला फॉर्म्युलेटेड द फॉलोइंग इक्वेशन एस इज इक्वल टू एफ सी एल ओ आर पी आणि टी असे फॅक्टर सांगितले होते. तर सी एल म्हणजे इन्व्हायरमेंटल क्लायमेट, ओ फॉर ऑर्गॅनिझम अँड व्हेजिटेशन दॅट मीन्स बायोस्फेअर, आर रिलीफ म्हणा किंवा त्याला टोपोग्राफी म्हणतात, पी पॅरेंटल मटेरियल आणि टी फॉर टाईम. ॲडिशनल अनस्पेसिफाईड फॅक्टर the 5 soil forming factor acting simultaneously at any point on the surface of the earth to produce the soil. तर हे 5 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते सॉइल फॉर्मेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जोफनं 2 ग्रुप दिले, त्याच्यामध्ये एक पॅसिव्ह आणि दुसरा ॲक्टिव्ह. पॅसिव्हला त्यानं म्हटलं रिप्रेझेंट सोर्स ऑफ सॉइल फॉर्मिंग मास अँड कंडिशन अफेक्टेड इट. याचं उदाहरण म्हणून पॅरेंट मटेरियल, रिलीफ आणि टाईम हे 3 फॅक्टर त्यानं सांगितले पॅसिव्ह. आणि ॲक्टिव्हमध्ये the agent which supply energy that act on PM for development of soil आणि त्यामध्ये त्यांना क्लायमेट, व्हिजिटेशन आणि ऑर्गॅनिझम असे 3 फॅक्टर सांगितलेले आहे. सो दीज आर दी सॉइल फॉर्मिंग फॅक्टर. आता एक हिवरा आश्रम इथला हिवऱ्याचं जे कॉलेज आहे ॲग्रिकल्चर कॉलेज, तिथला एक पेपर आपल्याकडे आलेला आहे या वर्षीचा, ह्युमन व्हॅल्यू अँड इथिकवरचा 10 मार्कचा. तर त्याचे प्रश्न आपण लक्षात घेऊया. टोटल 10 मार्क आहे. टायटल आहे ह्युमन व्हॅल्यू अँड इथिक आणि याच्यासाठी पहिला प्रश्न आहे की व्हॉट डू यू मीन बाय युनिव्हर्सल ह्युमन ॲस्पिरेशन, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की व्हॉट डू यू मीन बाय हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. तिसरा प्रश्न आहे एनलिस्ट द थिंग नीड टू फुलफिल बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन राईट. एक्सप्लेन मिनिंग ऑफ दिस इन ब्रीफ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉस्पेरिटी, हाऊ कॅन यू से दॅट यू आर प्रॉस्पेरियस. व्हॉट इज युअर व्हिजन ऑफ हॅपी अँड प्रॉस्पेरियस लाईफ. तर असे 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे येतो. 1 मार्काचा प्रश्न आहे बघा तिथं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक, कारण वरती सांगितलेलं आहे की सॉल्व एनी 4 क्वेश्चन. ऑल क्वेश्चन फ्रॉम सेक्शन बी आर कंपल्सरी, ऑल क्वेश्चन कॅरी इक्वल मार्क. तर पहिल्या याच्यात 4 आणि दुसऱ्या याच्यात 4 असे 4 आणि 4 8 प्रश्न झाले ते. तर 8 मार्क व्हायला लागले ते, ॲक्च्युली ते 10 मार्काचं असायला पाहिजे. तर बघूया आपण काय म्हटले त्यांनी. सॉल्व एनी 4 क्वेश्चन म्हणजे इथं 4 मार्क आले त्याला आणि खाली परत 4च प्रश्न दिसत आहेत आपल्याला, म्हणजे 8 4 आणि 4 8च व्हायला लागले, 8 पॉईंट व्हायला लागले. तर ते 8 मार्क व्हायला लागले. तर ठीक आहे, त्यांचं काय फॉर्म्युला असेल त्यांना माहीत, आपण फक्त प्रश्न लक्षात घेऊया. त्यानंतर फिल इन द ब्लँकमध्ये इज द ह्युमन व्हॅल्यू विच ऑल इन कंपोजिंग. दुसरा प्रश्न आहे त्यांचा हार्मोनी इन द फॅमिली लीड्स टू हार्मोनी इन द. आणि तिसरा आहे मोस्ट बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन इज. आणि लास्ट आहे द बेसिक युनिट ऑफ लर्निंग ह्युमन इंटरॅक्शन इज. तर अशा पद्धतीने ब्लँक स्पेस दिलेले आहेत. इन कंपोजिंग असा शब्द आहे तिथं. तर तिथं जे काही ब्लँक स्पेस दिलेले आहे तिथं तुम्हाला ते भरायचे आणि अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका लक्षात घ्यायची. तर पुढचा जो पॉईंट असेल तो नंतरच्या पिरियडला आपण घेऊया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.